आणि कोण चेहरा तुम्ही बघा, काँग्रेसच्या समोर एकच प्रश्न महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र बीजेपी आणि महायुतीच्या सरकारने गुजरातला गहाण ठेवलेला आहे. काही हिस्सा महाराष्ट्राचा विकायला पण सुरुवात झालेली आहे. काँग्रेसच्या समोर महाराष्ट्र वाचवणं एकमेव ध्येय आहे. महाराष्ट्रातला शेतकरी असेल, महाराष्ट्रातला तरुण असेल, गरीब असेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आम्ही अनेकदा सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जाऊ. कोणी खाली काय बोलत असतील त्याच्यापेक्षा आमच्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हा काही मोठ्या महत् प्रयत्नांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंगल कलेशानी आणि त्याच्यानंतर अनेक राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले, त्यांच्या प्रयत्नांनी हा महाराष्ट्र उभा झालेला आहे. आणि हा समृद्ध महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं भाजप आणि त्यांच्या सहकार्याने विकलेला आहे, गहाण ठेवलेला आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे निवडणुकीच्या नंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून ठरवू आणि त्याच्यामुळे याच्यावरची चर्चा काँग्रेसकडून आता कोणालाही करायची नाहीये. कोणाला काय बोलायचं असेल त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया काँग्रेस देणार नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही गेल्या वेळेस म्हटले होते की शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सांगावं, दुसरं कोणी सांगितलं नाही तरी त्यांचं गृहीत धरलं जाणार नाही. संजय राऊत म्हटले गेल्या वेळेस पण मीच सांगितलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही, त्याच्यामुळे प्रश्न संपला. भाऊ, सर्वसामान्य लोकांच्या ऐपतीत म्हाडाची गरज येत नाही, मात्र अशी एक माहिती समोर आली की अनेक आमदारांना अल्प उत्पन्नाच्या याच्यातून म्हाडाची गरज नाही. महाराष्ट्रातलं जे महायुतीचं असंविधानिक जे सरकार झालेलं आहे, आमदारांना विकत घेणं, आमदारांना खोके देणं आणि खोक्याचं सरकार म्हणून महाराष्ट्रातलं हे सरकार देशात नाही जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. आणि असंविधानिक हे खरं तर मान्य सुप्रीम कोर्टानेच त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की त्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी ज्या पद्धतीचे मुख्यमंत्र्याची शपथ घ्यायला लावली ती असंविधानिक आहे अशा पद्धतीचं मान्य सुप्रीम कोर्टानेच त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे आमदारांना जे काही प्रलोभन देऊन यांनी आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत, त्यांना आता गरिबांची घरं सुद्धा त्यांना देतील, याच्यात काय मोठं काही नाही आहे. यांना तर महाराष्ट्र लुटायचंच काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय आणि शेतकरी याचं काही घेणं देणं नाही महाराष्ट्राच्या या सरकारला. त्यामुळे जे काही त्यांचे आमदार आहेत त्या आमदारांसाठी काही करू शकतात ते. नागपुरात डेंग्यू आणि चिकनगुनियाची प्रचंड मोठी साथ आहे. मेयो रुग्णालयात एका बेडवर 2-2 पेशंटचा उपचार केला जातोय. प्रचंड मोठा ताण आहे. नागपूरचा विकास देशात गाजतोय आता सध्या. मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा 2019ला लोकसभेच्या निवडणुकीला नागपूरमध्ये उभं झालो होतो, तर या सिमेंटच्या रस्त्यांचे काय परिणाम होतील याची जाणीव त्यावेळेस मी नागपूरकरांना करून दिलेली होती. पण त्यांच्या विकासाचा धसका एवढा मोठा होता की लोकांनी विकास पुरुषालाच निवडून द्यायचं त्यांनी केला होता. तो भकास नागपूरचा कसा करायचा त्यांनी ठरवलेला होता. त्यामुळे केळीबाग असेल, त्यांच्या आजूबाजूच्या दुकानं असतील, घरं असतील, स्वतःसाठी कसा विकास केलेला आहे तो पण नागपूरकर आरामात ओळखतातच आहे. परवा नागपूरच्या सर्वसामान्य लोकांनी आम्हाला सिमेंटचे रस्ते आता नागपूरला नकोच आणि आमचं नागपूर वाचवा हे हाक अगर नागपूरकर देत असतील तर मी 2019 मध्ये जी भूमिका मांडली होती त्याला आता नागपूरकरांनी समर्थन दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं नागपूर एका पाण्यामध्ये या शहरामध्ये नाव चालतं आणि लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून त्याचं अतोनात नुकसान होते, दुकानांचे अतोनात नुकसान होते, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हे नागपूरमध्ये कधीही नव्हे, पण विकासाच्या नावाने झालेला भ्रष्टाचार हा याच्यातून आता पाहायला मिळत आहे. नागपूर सारखं शहर एक ग्रीन सिटी म्हणून आमच्या, जसं ऑरेंज सिटी म्हणून आमच्या नागपूरची ओळख आहे, तशीच ग्रीन सिटी म्हणून आमच्या नागपूरचा गौरव अनेकदा झालेला आहे. पण विकासाच्या नावाने सगळी झाडं म्हणजे ग्रीनरी आपल्या नागपूरमधून उद्ध्वस्त करण्याचं पाप सुद्धा नुसत्या भ्रष्टाचाराच्या पोटी इथल्या राज्यकर्ते जे सत्तेत आहेत त्या लोकांनी केलेलं आहे आणि हे आता नागपूरकरांना कळलेलं आहे. आणि त्याचेच परिणाम आज त्या घाणीच्या साम्राज्यामुळे आज मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकनगुनिया या सगळ्या आजाराला नागपूरकरांना पुढे जावं लागतंय.
त्याच्यामध्ये अजून पुन्हा आहे की या भाजपच्या सत्तेने प्रशासक आणि सरकार आणि त्याच्यामधला महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदचा जो दुवा होता जनतेचा, डायरेक्ट लोकप्रतिनिधी त्यांच्या संपर्कात राहायचे आणि तिथून विकासाची कामं व्हायची. पण गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकांनी घेतल्या नाहीत आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेचा जो कररूपी पैसा जातो त्या पैशाचा उपयोग होण्यापेक्षा तो पैसा शासन आणि प्रशासक या भ्रष्टाचारामध्ये जातो आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना आता आजाराच्या पुढे जावं लागतंय. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मेडिकल कॉलेज असेल, मेयो असेल, हे दोन्ही शासकीय हॉस्पिटलमध्ये किड्या माकोड्यासारखी लोक त्या ठिकाणी ठेवली जातात. तिथे कॅपॅसिटी नाही, मोठ्या प्रमाणात त्याच्यावर भार आलेला आहे. त्यांच्याजवळ डॉक्टर्स नाहीत, औषध नाहीत, स्टाफ नाही, अशी परिस्थिती आज नागपूरमध्ये आहे. हे नुसतं नागपूरचं ते लक्षण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाचे व्यवस्थेचेही 3-13 वाजलेले आपण पाहतोय. फक्त या भ्रष्टाचारासाठी जे प्रशासक आणि सरकार ही योजना जी सरकारने चालवली आणि स्थानिक स्वराज्य संस्था संपवल्या, त्याचा हा परिणाम सामान्य जनतेला महाराष्ट्रात भोगावा लागतो. विरोधक म्हणून तुम्ही आवाज उठवणार नाही? सर्वसामान्य लोक मरत एका बेडवर 2-2 गरीब लोकांचे उपचार. आम्ही आता नागपूरमध्ये आता येत्या 22 तारखेला आम्ही एक मोठा मोर्चा करतोय. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. बरं, पूर्ण महाराष्ट्रात करतो आम्ही. सेबीच्या माध्यमातून जे काही घोटाळा आता हिडनबर्गच्या माध्यमातून पुढे आलेला आहे, कुंपणच शेत खाते आहे. अडाणी